सकाळी पहिला गाडी पुसून घेतली ना आपण डायरेक्ट धरली कोल्हापूरची वाट, कारण की आपण मामा होणार असल्यामुळे आपल्याला जरा कोल्हापूर जायचं तो. इथे कसं बघा 7 बायकोची भावानं डायरेक्ट उघड टाकले हो. आणि आपल्यातल्या बायका आहेत, नुसतं भांडणाशिवाय काय नाही. डायरेक्ट एंट्री केली दवाखान्यामध्ये हो. मग आपण काय जरा साईडला बसलो तासभर, डायरेक्ट गेलो आपण मारुती मंदिर पशी, कारण गमर पण झालतं आणि जायला लागते म्हणलं. तेवढ्यात आपल्याला काय की आपल्याला झाल्या भाची, मग आपण ग बसतोय. लगेच गावात पण रोहण्या काय ऐकणं फटाडे मला काय गळ्यातच फिरवा लागला की काय बाहेर भाऊ आपला लय खुश झालता नाही, कटाळा पण नाही आलता म्हणून डायरेक्ट जाऊन बसलो गाडीत. आपल्या भूक पण नाही लागलेली हो. मग तोपर्यंत दिसला बंडा. बंडाचा विषय हाडा हो. बंडा जोना झाले आता, त्यामुळे बंडा खुश आहे. बंडा म्हणला तुम्हाला जेवण द्यायला लागते, चला म्हटलं. आता दवाखान्याच्या जवळच होतं दत्त मंदिर हो. मग आपण कशाला का बसतो, आपण डायरेक्ट जाताना पाया पडून घेतलं. बंडा म्हणला चला म्हटलं जेवण देतो. डायरेक्ट आला पण राजारापुरात 13 गेलेला हो. मेनू कार्ड बघितलं, मेनू कार्ड का 300 खाली काय नाहीच घेऊ. मग काय आपला मामा खंबीर, तर आपण का बसतोय. कसा आहे सुका पाटील म्हणजे मोठा राखीस. कसा आहे मोठा राखीस, हे हलक्यात काय नाही. डायरेक्ट घरात निरोप दाडला आणि आपण डी कटला हो. कारण आपल्या मामाला काय तर घ्यायचं तर आपण पण जरा चॉईस केलं तर खरं उद्या घ्यायचं पण गबस. एवढ्याचं म्हणलं आता घरचा रस्ता धरलेलं बरं आहे, कारण संध्या कामा पण जायला लागणार आहे आणि जाऊन झोपलेलं बरं आहे म्हणलं. डायरेक्ट एंट्री केली कामावरची हो. कारण आपल्या कामा एवढं यायला लागणार असतं. किती का आनंद असताना काम्या ते भावाचा हात दुखायला म्हणून भावानं डायरेक्ट काय केलं तर कोणा म्हटला ही गरम पट्टी आहे म्हटला. गरम पट्टी नाही, ही गांडूगिरी आहे म्हणलं. सगळी चला म्हणलं.